महाराजस्व। बरं, तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात, महसूल मधले आहेत, कोण कृषीचे आहेत, कोण महिला बाल विकास आहे, कोण शिक्षण आहे, सगळेच आरोग्याचे आहात। मूळ योजना राबवण्याचं काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत, सगळेच राज्य चालवणारे तुम्ही आहात। या योजना आता जे काय चाललंय खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते, आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं, भूसंपादन करणं, आरोग्याची तपासणी करणं। मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी जी काय थेरं सुरू केलेत, सरकार आपल्या दारी, काय वेगळं त्याच्यामध्ये? जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे घेतात उपटसुंब, हे उपटसुंब घेतात। मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, जरूर केली, मला अभिमान आहे, एक समाधान आहे। पण एक तरी मी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना विचारतोय, मगाशी तुम्ही बोललात ना शेतकऱ्याची मुलं आहात, मी एक तरी कार्यक्रम असा केला होता व्यासपीठ टाकून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा कार्यक्रम मी डामडौलाने केला होता? कारण माझं कर्तव्य मी पार पाडतो, याच्यात काय सत्कार कशाला करून घ्यायचा? हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, नाही तर मी बसलो कशाला तिकडे? दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना कोरोना आला, नाही तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसती आली। अनेक अशा योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही। तरुण टाका योजना, महिलांची मतं पाहिजेत, द्या, फुकट प्रवास करा, चांगल्या गोष्टी आहेत, नाही म्हणत नाही मी। पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी तिजोरीकडे बघितलं जात नाही। मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते, वंचित ठेवलं जाते? तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही? तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत 10% कापलं जात आहे, ते 10% कापले जाते, ते कोणाच्या खिशात जाते तुम्ही बोललात? यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जाते। लाडके मित्र हा जर बसून काय होतंय? आवाज स्क्रीन काय झालं? आवाज येत नाहीये? हॅलो, आधी ना आता सगळं ऐकू पण येत आहे, सगळं चित्र स्पष्ट आहे, तुमचं मत पण ठाम आहे। असं ठाम मताने राहा। जे मी तुम्हाला सांगत होतो की निर्मला सीतारामन या बाईंनी तर मध्ये बातमी मी वाचली, लोकसभेत सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही।